हैया हप्पा हैया हप्पा. ही पुन्हा मारुती 1000 वाटत. जग्या लोकांना फार आवडलेले दिसते बरं का हे मारुतीचं नाव मॉडेल. रस्त्यावर बरेच दिसतंय. असं आपलं तू म्हणतोस, पण पंढरपूर मुळात तूही आला आणि मी तेव्हा तू किती शेंड्या लावल्यास ना तरी मी पोच म्हणणार. बोलू देणार नाही जग्या. अरे नुसत्या फायरिंग वरून गाडी कोणती हे आपला कान कापूर वेगळा केला ना तरी ओळखणार. तुला इतकी वर्ष गॅरेज चालवलं नाही आपण. हा एक काम कर, कुठली एक गाडी बोल, तिला नटे किती आणि बोलटे किती हे झोपेची सांग. हा असं का? सांग रे सांग. स्विफ्ट डिझायरला किती नट असतात ते कोण? अच्छा हा तर किरकोळ प्रश्न. मी झोपेची जागे ना, तू रात्री भेट. काय या फळे वेलकम टू ब्लँड डिस्कम. असे दचकू नका. तुमच्या डोक्यावर जो स्पीकर आहे त्यातून मारच आवाज होते. दरवाजा ढकला आणि सगळं आपल्या. हा बर ठीक आहे. शाबास. उत्तीर्ण झालं परीक्षेत. काय चेष्टा ही? केवढ्याने पडलो मी? भाड बीड मोडला असतं म्हणजे. पुण्याची फरशी 5 फूट खाली आहे का? काय म्हणजे तुम्ही पाऊल आत टाकलं की ते 5 फूट खाली पडतं. म्हणजे दारात मोठा स्पीड ब्रेकर आहे. ऍक्सेल आपटल्याशिवाय गाडी आत येतच नाही. आणखी कोणी आहे वाटतं इथे? दोघे जण आहे. परिचय होईलच. तिथं मागे खाट आहे तुमची. गादी उघडा, खाट्याखाली सामान ठेवा. सोयीचं होईल तुम्हाला. पण तुमच्या या विचित्र स्वागताचा अर्थ नाही समजला मला. केंद्रे आहेत ना? नाही, फोनवरून नीट ऐकू आलं नाही ना तुमचं. बरोबर आहे. हेच राहायचं. बसा खाट्यावर. दारातून आत यायचं ते 5 फूट खाली. एक पायरी सुद्धा नाही. खाट तरी आहे ना इथे? का बोलाचीच नुसतं खाट? अंतरी करून बसा काळे. एक खोलीची रचना मी अशी वळणच करून घेतली. मुद्दाम करून घेतली मी त्या खाटीची. मेंबरशिप फीज खूप रिझनेबल आहे बरं का काळे. त्यात करमणुकीची 100% गॅरंटी. हा या ना त्या मार्गाने करमणूक होणारच. आता तुम्ही आत आला. आलं पटल्या कोसळलं मला. यावरून तुम्ही 100% आंबा याची खात्री पटली आणि मेंबरशिप साठी पात्र ठरला तो. चहा घेता ना? चहा घेता ना? हो चहा घेतो, पण आता कॉफी प्यायला खूप मजा येईल. आणि थंडी पण खूप पडली आहे ना. शिवाय कॉफी करतच नाही. कॉफी हे उत्तेजक पेय असले कारणाने हे करण्याचे मी टाळतो. हा आता तुम्ही करून घेत असाल तर मग चहाच करा. उत्तम. ही उत्तेजना मिळते कॉफीने, त्यांचं त्यांनाच ठाऊक. कॉफी पिल्याने माणसाचा पाय ब्रेक पेक्षा ऍक्सेलेटरवर जास्त असतो आणि त्यामुळे गाडीवर कंट्रोल राहत नाही असं केंद्रीय मास्तरांचं मत आहे. कमाल आहे या केंद्राची. पण यांना काय कॉफीची चव सुद्धा माहिती नाही की काय? नाही कडक ब्रह्मचारी आहेत ते. लहान मारुती. लहान मारुती? रस्त्यांवरच्या गाड्यांबद्दल बोलतोय तो. 1 2 3 व्यायाम करता वाटतं आपण. चांगली सवय आहे. आणखी खूप चांगल्या सवय आहेत त्यांना. हळूहळू समजतील. तुमची भरपूर करमणूक होणार आहे बरं का काळे इथे. हा तुमच्यासारखेच ब्लाइंड मेन्स क्लबचे मेंबर. पण तुम्ही कधी आला? मी ना गुडघ्याची जखम भरत आली म्हणजे 15 दिवस झाले म्हणायचे. गुडघ्याची जखम? 5 फुटाची परीक्षा. 5 फुटाची परीक्षा मीही उत्तीर्ण झालोय काळे. मला या केंद्रांच्या. पण हे काय मात्र गडी क्लब बेस्ट चालवतो. करमणूक गॅरंटीशी या ना त्या मार्गाने होणारच. आता तुमच्या या आत येण्यातून सुद्धा आत कोसळण्यातून त्यातून सुद्धा जकास करमणूक झाली आमची. पण तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका काळे. आमच्या दोघांची एंट्री ना अशीच झाले. विदाऊट सायलेन्सर दुर्धा. बाय बरे हा विठ्ठल पंढरपूर आणि हा रागा जगता. मी सदाशिव गजानन काळे. काळे काळे म्हणजे ब्राह्मण की मराठा? का जातीची चौकशी का करताय? काय विशेष? काय सहज विचारलं. काय नवीन ओळख झाल्यानंतर गप्पा कशा सुरू करायच्या जरा प्रॉब्लेम येतो ना. बाकी काय तुम्हाला म्हणून सांगतो काळे. सुरुवात करायची ती जातीपासून केली. ते तर आहेच हो. पण जातीत काळ्या की गोऱ्या हे ज्याला दिसतच नाही त्याला फरक तरी काय पडतो? मी ब्राह्मणच आहे. देशस्थ. असू द्या की त्याला आपल्याला काय हरकत आहे. बाकी हेडलाईन्स कधी कुठले तुमचे? हेडलाईन्स?
काळा चष्मा कधी लागला विचारतोय. काय चष्मा? ओ काळे हा अहो आंधळे कधी झालात तुम्ही? काय मी वयाच्या 30व्या वर्षी झालो आणि या राग्याने मागच्या 2 वर्षापूर्वी शेवटचे डोळे वापरले. तुमचे हेडलाईट कधी कुठले? काही महिन्यापूर्वीच मुलाच्या मुंजीत झाले हे सगळं. वा, म्हणजे मुलगा पण आहे का तुम्हाला? आईला काळे गाडी जर रनिंग चांगलेच झालेले दिसते बरं का तुमच्या. नाही हो, पण काळे हा. मुलाच्या मुंजीत असं काय करत होतो तुम्ही? हा, डोळे जातील असं गंभीर नव्हतं सांगायचं. नो सिरियस टॉक. हा, थोडं गंभीर होऊ का? त्याशिवाय सांगता नाही यायचं. बिंदात व्हावं काळे. त्या रागाकडे लक्ष देऊ नका. तुमची गाडी किती भरकटली ना तरी तिला मी आणतो बरोबर रस्त्यावर. तुम्ही फक्त किल्ली लावा. बायलॅटरल रिटायनल डिटॅचमेंट. पंढरपूर जगताप. नियतीचे खेळ तरी किती अनाकलने असतात ना. स्वप्नात घडणार नाहीत अशा गोष्टी प्रत्यक्ष घडून जातात. आसपास खेळणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेचं नकळत घुमवणारं वादळ होतं आणि आयुष्याच्या सारीपाटावरचा उंच झालेला खेळ उधळूनही जातात. त्यात आश्चर्य काहीच नाही. पण ज्याच्याबद्दल आपण आयुष्याचा खेळ मांडलेला असतो, ज्याच्याबरोबर आपण रोवलेला असतो, ते सहजागरी ती ठिकाणी बऱ्याचदा हरवूनही जातात. आणि हे वादळ जेव्हा शेवटी शांत होतं तेव्हा आपण असतो एखाद्या अनोळखी रस्त्यावर. पूर्वीच्या खानाखुणाही दिसत नसतात. त्या शोधण्यात अर्थही नसतो, कारण आपल्या गाडीला हेडलाईट्स नसतात. जाऊ द्यावं काळे. काय वाहन म्हटलं की एखादा दुसरा पार्ट असणारच वाईट. शेवटी काय मुख्य इंजिन बळकट असलं म्हणजे झालं. थोडक्यात मुद्द्याचं बोला असं त्याला म्हणायचं. तसं काय नाही. काय की कुठंतरी वाचलेला आणि खूप आवडलेला मजकूर होता. आज संधी मिळाली, बोलून टाकलं. असं का? चांगलं वाचन आहे की तुमचं. थँक्यू. पण खरंच सांगतो जगताप आणि पंढरपूर, तुम्हाला सुद्धा दृष्ट लागण्यासारखा समारंभ आला होता पोराच्या मुंजीचा. सगळी तयारी केली होती पोराच्या मुंजीची. सगळे सोयरे मित्र परिवारांना सगळ्यांना निमंत्रण केले होते. त्यातले काही तर अगत्याने आलेले होते. पण समारंभाच्या आदल्या रात्रीच ही घटना घडली. माझ्या दोन्ही डोळ्यांना काही दिसेनासे झाले. डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी 5 मिनिटात डायग्नोसिसही केलं. बायलॅटरल रिटायनल डिटॅचमेंट. मी मात्र त्या 5 मिनिटात उद्ध्वस्त झालो. नियतीच्या एका फटक्यात सगळं काय हरवून बसलो होतो. बंड्याला मोटिवेशन पाहिजे इच्छा काय हो काळे, बंड्याच्या मांडीत बेडू घातला होता का त्याच्या मुंजी? नाही म्हणजे तशी पद्धत आहे म्हणून विचार. हो, तशी पद्धत आहे खरं. पण काय की बंड्याची मांडी खूप मोठी आहे ना आणि त्या साईजचा बेडूक कुठून मिळाला नाही, म्हणून बेडूक घालणं रद्द करावं लागलं. हे जग्या आवर 10 वाजले. आंघोळीची वेळ झाली. काय म्हणतो? अरे वा, आंघोळीला 10 वाजता जातात का काय पंढरपूर? पलीकडच्या घरातली मुलगी जाते. पंढरपूरला रोज आंघोळ करायचं व्यसन नाही, फक्त ऑफिसमध्ये कधीतरी. पलीकडच्या घरची मुलगी? तरुण मुलगी काळे. तरुण स्त्रीला आंघोळ करताना ऐकले का कधी? पण तरुण स्त्रीला आंघोळ करताना ऐकायची म्हणजे? हो काळे, इथं पाहणं कुणाला शक्य आहे, त्यामुळे फक्त ऐकायची. पण तरुण स्त्रीला आंघोळ करताना ऐकायची म्हणजे? ऐकायचं खरं, सुख आहे सुख केवळ. काय तुमचं वय किती असेल? 35-36 अदमासे. मग आवडेल तुम्हाला. यू विल एन्जॉय. शांतता. आंघोळीला काही क्षणातच सुरुवात होते. राग्या, रेकॉर्ड तयार आहे? रेकॉर्ड? आंघोळीला पार्श्वसंगीत काय? डायरेक्ट संगीत नाटकातली नक्कीच आंघोळ करते असं वाटणार तुम्हाला. पण म्हणजे हे या इकडे या आणि पुढे पुढे या. खुर्चीवर उभे राहा. शांतपणे बोलू नका. कान टवका. ती आली. तिनं बाथरूम मध्ये प्रवेश केलाय. तिनं बाथरूमचं दार लावलंय आता.
हे गाणं काय? काळे शरीरावरची वस्त्र दूर करायला नको का काळे? हो पण खरं आहे हे नाट्य नरवर कृष्ण समान. अरे काळे त्रयस्थपणे आंबो ऐकू नका. त्यात रंगून जा. कल्पना करा, या संगीत नाटकातले या स्वयंवरातले नर तुम्ही आहात, नरवर कृष्ण तुम्ही आहात. 36 वर्षाचे आणि तुमच्या पौरुषावर घालून ध्यानी मनी तुमचाच ध्यास घेऊन जळी स्थळी तुमची स्मृती पाहावी. काष्ट पाषाण तुम्हाला समजून तुमची ही रुक्मिणी स्नान करते आहे. इतकी चांगली कल्पना करायची. हे सगळं कल्पनेतच शक्य आहे. तेव्हा कल्पना करा काय, स्नानापूर्वी शरीरावरचे वस्त्र अलंकार हलके दूर करताना तुमच्या आठवणीने ते मोहरलेले आहे आणि म्हणते आहे, साबण कुठे गेला? म्हणते आहे, काय हो पंढरपूर हे रुक्मिणी पाणी थंड घेते की गरम घेते? माझ्या तरी थंड घेते. तुमचं तुम्ही ठरवा. मेंढ्यावरती लोकर दाट भारी थंडीस त्याच्या बहुधा दिवाळी. अशा वेळी आपल्याला डोळे नाही याचा खूप दुःख होतं का पंढरपूर? नाही बॉय, काय म्हणाला? वास घ्या वास, म्हणजे समजे साबण लावणं सुरू केलंय. माझ्या रंध्रातून झिरवतोय साबणाचा सुगंध. झिरपू दे. फक्त उतावी होऊन बोंबा मारू नका, नाहीतर उद्यापासून बंद करेल अंघोळ करणं ती रुक्मिणी. काय मग काळे, वाटले की नाही कृष्णा समान आंघोळीनंतर? काळे उतरा नरवर, आंघोळ संपली. अंघोळ संपली? अरे रे 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 रे, सुखाचे क्षण पकडायला जावे ते हातात येत आहेत असं वाटावं आणि भोरकन उडून जावे चिमण्यांसारखे. पण काय हो जगता नाही म्हणजे ही रुक्मिणी अंग पुसत असेल का आता? हो ना, पण अंग पुसण्याचा आवाज कॅच होणे एवढे लांब काम कुठे येतात? पण मायक्रोफोन आहे ना इथे, आणि रुक्मिणी जर टर्किश टावेल वापरत असेल तर अंग पुसण्याचा आवाज नक्कीच कॅच होईल. खरखर ऐकू येईल. खरंच आहे. वा, महिन्याच्या फीचे पैसे एका आंघोळीत वसूल झाले. या तरुणीला रोज आंघोळ करायची सवय ही किती भाग्याची गोष्ट आहे नाही शकता? नाहीतर काय मग वादच नाही. नाहीतर मग हा पंढरपूर बघा, या बाई एवढं वय झाल्यावर त्यानं वर्षातून एकदा तरी आंघोळीचं पाणी अंगावरून घेतलं म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं म्हणायचं. पण ही बाई 70व्या वर्षी सुद्धा स्वच्छतेचा केवढा सोस पाहिला. 70 वर्ष ही आंघोळ करणारी स्त्री 70 वर्षाची? किती वर्षाचे कोणाच ठाऊक. मुळात ती बाय आहे, की आणखी कोणी पाहिले काळे. पण हे काळे, या क्लबचा एकच मोठं, या ना त्या मार्गाने करमणूक करणे आणि करून घेणे. आता मला सांगा, झाल्या प्रकाराने तुमची करमणूक झाली की नाही? तेव्हा चांगल्या कल्पना करून मनोरंजन करून घेण्यात काय हरकत आहे काळे? पण हे बघा, सकाळी 10 वाजता, रोज सकाळी 10 वाजता पलीकडच्या घरातून बाथरूम मधून आंघोळीचे आवाज ऐकू येतात. आता पलीकडच्या घरातल्या बाथरूम मध्ये कोण आंघोळ करतंय ते आपण ठरवायचं. पलीकडच्या घरातल्या कुत्र्याला जरी आंघोळ घालत असले तरी सुंदर तरुणीच आंघोळ करते असं समजायला काय जातंय तुमचं? पण खरंच आहे तुमचं, खरंच आहे. मग काय रे, सिनेमातली गाणी बिणी आवडतात का नाही तुम्हाला? आवडतं. नरवर कृष्णा समान. आवडतात म्हणजे लावताय काय? काय तुला
नाही आवडत. नाही काय? फुटलेल्या डोळ्यातील गीत वाचून दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा असं जरी म्हणलं या गाण्याच्या ऐवजी तरी चालेल. जगतात एखादं बरं गाणं नाही का? व असली गाणी ऐकून झुलूक होतो आपल्यावर. पण हे ऐका डोळे कशासाठी डोळे कशासाठी तुला सारखं तुम्ही काय ऐकणार नाही आणि मला ही गाणी ऐकवूच लागणार. तुम्ही लावा. Excuse me, gentlemen. मी चहा आणला. हे, हा? हा तुमच्यासाठी हा, हा. बिनचा. बिनसाखरेचा? हा? काय म्हणाल? तुम्ही कसं ओळखलं मला डायबिटीस असल्याचं? अरे तुम्हाला एकच मुलगा आहे त्याच्यावरून कळ. अहो पण मी समजलं नाही. काळे हो. 8 वर्ष झाली तुमच्या लग्नाला तरी मुलगा एकच. कारण डायबिटीसमुळे माणसाची पचनशक्ती कमी होते. काळे चहा घ्या. काळे नर्वस होऊ नका. मास्तरांची बोलण्याची पद्धतच तशी आहे हो. बाकी काय तुमची प्रजनन शक्ती अजून शाबूत आहे याची खात्री बाळगा. पण मी म्हणतो अरे काय करायचे आता प्रजन शक्ती? हा? एक मुलगा झाला खूप झालं. आपलं तर सारा समज आहे की एका मुलानंतर प्रत्येक पुरुषाची प्रजनन शक्ती एकदम त्रास झाली पाहिजे. निदान माणसाने बरबटलेल्या भारतासारख्या देशात तरी. वाह काय बोलले. माणसाने बरपटलेला देश. पण काय हो एकट्या पुरुषाने प्रजनन शक्ती संपून काय उपयोग? काळे हा बॅटरीतून उजेड पडायला 2 सेल लागतात आणि दोन्ही 4. याकडे काय जास्त होणार आहे. पंढरपूर म्हणून सांभाळून बोला. मी तुम्हाला किती वेळा बजावलंय की विभत्स नॅशनल काळा म्हणून. सिगारेट वडली तर चालेल ना? नाही म्हणजे इथे कुणाला विभत्स अश्लील वाटेल याचा काही नियम नाही म्हणून विचारलं. हे पहा काळे हा. माझा लैंगिकतेला विरोध नाही. लैंगिकता हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण त्यात ही सुसंस्कृतपणा हवा. तुम्ही पापलेट खाता ना? काय म्हणाला? पापलेट? आज पापलेटचा विषय म्हणाला. तळलेले पापलेट तुम्ही खात नसाल तर तुमच्यासाठी मी बटाट्यामुळे चालणार आहे. दूर तिकडे सोळा काढे. त्या होस्करचा वास अतिशय उघड येतो. म्हणजे पापलेट? हा, मी खाईन नक्की नाही नक्की खाईन. उत्तम. कमाल आहे. वासावरून सिगरेटचा ब्रँड वाटला. त्यात काय काम आहे? आंधळ्याची इतर इंद्रिय खूप तीक्ष्ण आणि तिखट झालेली असतात. कॉम्पेन्सेशन म्हणून. नॉनव्हेज काय काढे हसा. विनोद करणारा की आपली म्युनिसिपल पॉलिसी होती. हसा म्हटलं की हसायचं. अहो काय विचारणं झालं. अहो दिवसाला एक विनोद ऐकल्या कधी झोपत नाही मी. लहानपणी आई सांगायची आता बायको सांगते. चला पंढरपूर आपली वेळ झाली. हो आलोच. बाहेरच्या रस्त्यावर एक अभ्यासिकर थांबले. ती सुरू झाली की निघून जातो. काळे तुम्हाला म्हणून सांगतो मला ना इंजिन बॅक फायर होताना होणारा आवाज आहे ना जाम आवडतो ऐकायला बरं का. रोज ऐकायला मिळत नाही. काळे तुमचा पाय गुण एकदम उत्तम आहे बरं का. एकदा नाही अहो 3दा बॅक फायर झाली गाडी. तुमचं बॅक फायरिंग संपून जर गाडी लवकर स्टार्ट झाली तर 11 पर्यंत आपण येऊ जेवणासाठी परत मागायला. कुठे निघालात आपण? मासे पकडायला. मासे? मासे पकडून आणून मग जाणार की काय? खाण्याचे मासे अगोदरच आणून ठेवले. हा हे फक्त दाखवण्याचे मासे. हा? फक्त निमित्त. तळे इथं मागत तळ आहे. हा. तर तळ्याच्या पाण्यात गळ टाकून बसायला मला फार आवडतं. एकदा तळ्याच्या पाण्यात गळ बुडाला की मनाच्या तळ्यात आपण बुडी मारायची. दुर्मिळ आनंद मिळतो. ध्यान धरणा करीत राहावे करायचे. जीवन रहस्याचा नसा कधी गळाला लागेल हे सांगता येत नाही. बुद्धाला झाडाखाली गावला रामदासाला बोहल्यावर सापडला. काय माहित मला ह्या तळ्याच्या काठी सापडेल. आणि मी यांच्या बाजूला बघून मोटारींचा हॉर्न ऐकतो. कदाचित त्या हॉर्न मधूनच मला जीवन रहस्य सापडेल. चला मास्तर.
येणार नसाल तर विचारतो. विचारा. तुम्हाला अंधत्व कधी आलं? काळे हं? सिगरेट दे. हं? हो घ्या की. अहो पण मागाशी तर तुम्ही नको म्हणालात. काय की गंभीर बोलताना सिगरेट लागते मला. वातावरण चांगलं तयार होतं सिगरेट. म्हणजे असं बघा, 2-3 गंभीर शब्द बोलायचे, झुटका घ्यायचा, पॉज घ्यायचा, दूर मस्त बसतो द्यायचा. पॉजची लांबी आणि दुराचं प्रमाण यांची योग्य लेवल झाली की उरलेले शब्द त्यात अलगद सोडून द्यायचे. एकदम साला टेन्शन क्रिएट होतं. चकास म्हणजे गंभीर होतं वाटतं मला. म्हणजे असं हवं. गाळे हं. मला कॅन्सर आहे. जगताप तुम्ही गंमत करणं काही सोडत नाही. बरं ठीक आहे, सांगू नका. आपण एखाद्या लाईट विषयावर. गाळे मला खरोखर कॅन्सर आहे. मॅलिग्नंट गॅस्ट्रोसायटोमा, ब्रेन ट्यूमर. आय एम सो सॉरी. फॉरगेट इट काळे, फॉरगेट इट. तुमची सहानुभूती तुमच्याजवळ ठेवा आणि मी काय सांगतोय ते नीट ऐका. सगळ्यात मोठं इंटरेस्टिंग आहे. माणसाच्या मेंदूच्या सेंटरच्या मागे पुढे कुठेतरी, म्हणजे मेंदूच्या अलीकडे पलीकडे कुठेतरी एक ऑप्टिक कायझमा नावाचा प्रकार असतो. हा ऑप्टिक कायझमा म्हणजे काय, तर डोळ्याला दृष्टीची संवेदना देणाऱ्या 2 नर्व्स जिथं क्रॉस होतात ना, ते जंक्शन. त्या जंक्शनला डॉक्टरी भाषेत ऑप्टिक कायझमा. सगळ्यांच्याच मेंदूत हा ऑप्टिक कायझमा असतो, तसा माझ्या मेंदूतही तो आहे. फरक एवढाच की एखाद्या फांदीवर जसा कावळा बसावा तसा माझ्या ऑप्टिक कायझम्यावर हा साला गंट्या बसलाय. मॅलिग्नंट गॅस्ट्रोसायटोमा. आणि साला वर्षभर वाढतच चाललाय. गेले वर्षभर तो हळूहळू वाढत गेला आणि मी हळूहळू आंधळा होत गेलो. म्हणजे आयडिया कळली का तुम्हाला? म्हणजे बघा, म्हणजे दिसत नसलं तरी कल्पना करा. इथून या ठिकाणी असं इथं कुठेतरी या पॉइंटला या नर्व्स अशा क्रॉस होतात. या इथून ज्या क्रॉस होतात त्या इथं या पॉइंटला कुठेतरी तो वाटते. मॅलिग्नंट गॅस्ट्रोसायटोमा. सुरुवात झाली तेव्हा हा फुटाणे एवढा होता. तेव्हा काहीच त्रास नाही. पण नंतर फुटाण्याचा झाला वाटाणा आणि वाटाण्याचा झाला सागर गोटा. तेव्हा मात्र अवघड होत असत. पण दोन्ही डोळ्यांच्या कळातून दिसे नसत. म्हणजे व्हायचं काय की पूर्वी तिरका कटाक्ष टाकून पोरी पाहता यायची. आता तुम्ही जमाना झाला. तिरका कटाक्ष टाकला की दिसायचं फक्त मग साईडचा अंधार हळूहळू सेंटरकडे सरकू लागला. डोळ्यावर शटर सरकवल्यासारखं. तोपर्यंत सागरकोट्याचा आवळा झाला. डोंगरी आवळा, राय आवळा नाही. काळे लक्षात येतं ना मी काय म्हणते. जगताप आपण एखाद्या लाईट विषयावर. आवा ऐका तर करेल तरी माझ्या तर पुढंच आहे. नंतर डॉक्टर वगैरे प्रॉपर सुरू झालं बरं का. रक्त, लघवी, संडास वगैरे सगळं तपासलं. जेव्हा डोक्याचा स्कॅन झाला तोपर्यंत आवळ्याचा इंटरव्ह्यू झाला. साहजिकच डॉक्टरनं ट्यूमर नॉन ऑपरेबल म्हणून सांगितलं. रेडिएशन वगैरे ना 1-2 वर्ष काढता येते म्हणाले. पण पेन्शन रेडिएशनचा त्रास पाहिजे कुणाला हो. भयंकर त्रास त्याचा, भयंकर. उलट्या, ताप, केस जडणं, फलाना पाक उलट पालट व्हायची कामं ती. बरोबर आहे ना काळे? हो, पण अनुभव नाही, पण माहिती आहे रेडिएशनल बद्दल. काळे तुमची बायको ब्राह्मणच की? काय म्हणालात? हो ब्राह्मणच. पण तुम्ही असं अचानक? काय नाही, माझं ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं ती पण ब्राह्मणच होती. मी ब्राह्मण, मी मराठा, इंटरकास्ट. धारवाडची होती ती.
धारवाडची अहो माझी पत्नी सुद्धा धारवाडची. अरे छान छान छान. धारवाड काय गाव आहे सर. मी धारवाडच्या पॉलिटेक्निक मध्ये नवीनच लेक्चरर म्हणून लागलो. गेल्या वर्षीचीच गोष्ट. इंजिनिअरिंगची डिग्री हातात आली होती. इंजिनिअरिंग मध्ये पास झालो, डिग्री हातात आली, लगेचच नोकरी मिळाली. त्यामुळे साहजिकच डोक्यात छोकरीचे विचार करून करू लागले. आणि अशा वेळी तिची आणि माझी गाठ. लोखंड तापलेला असताना घाव पडला म्हणा, किंवा कावळा बसायला आणि फांदी फुटायला गाठ पडली म्हणा, ती अगदी योग्य वेळी भेटली. ती तशाच मानसिक कोवळ्या अवस्थेतून जात असावी. कारण ओळखीची मैत्री आणि मैत्रीचं प्रेम व्हायला शष्प वेळ लागला. शष्प म्हणजे काय लक्षात येतोय का काळे? हो हो साधारण लक्षात येतो अर्थ याचा. शष्प वेळ लागला म्हणजे छात्र सुद्धा वेळ लागला. सिगरेट आहे काय हो आहेत 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 हे घ्या. हो पण तुमच्या प्रकृतीला सोसवेल ना. काळे तुम्ही चहायला डॉक्टर सारखं करू नका बरं का. ना कळलं की संडास तपासून घ्या म्हणताय. ब्रेन ट्यूमरचा आणि सिगरेटचा काय संबंध? सिगरेट खूप आहे तो. तर अशा प्रकारे आमच्या जमलं. आणि मग धारवाडच्या पॉलिटेक्निकच्या परिसरात रोमांस फुलायला लागला. कधी तासनतास एकमेकांना भेटलं, कधी तासनतास एकमेकांकडे नुसतंच पाहणं. त्या भेटी, त्या गाठी, ते एकमेकांना लिहिलेले प्रेमपत्र. वा काळे, या तुम्ही कधी लिहिलेत का तुमच्या बायकोला प्रेमपत्र? का नाही? अहो ती बाहेरला असली की नेहमी द्यायचं मी तिला. काय तिकडचा मुद्दा वाढवला तरी चालेल म्हणून. पण त्यामुळे तर ती लवकर येत असते. येणार आहे. धारवाड गाव नाही करायचं. हो धारवाड. धारवाड काय गाव आहे सर. सुरुवातीला सुधाच्या घरून विरोध झाला आमच्या लग्नाला, पण माफ करायचं. म्हणजे प्रत्येक इंटरका चोरट्याला होतो तेवढा. मला काय होतो, मला देवालाच वाहिल्यासारखं. पण प्रिन्सिपल साहेब नंतर राजी झाले बरं का. प्रिन्सिपल साहेब माझे तेव्हाचे संभाव्य सासरे आर्ट्स कॉलेजचे रिटायर्ड प्रिन्सिपल होते. त्यांचं घर आणि माझं कॉलेज विद्यापीठाच्या सावारात होतं ना. म्हणून तर सुधाची आणि माझी ओळख झाली. सगळं जमून आलो होतं, पण हा ट्युमरचा बाप पडला ना. म्हणतात ना, नशिबच गांडू तो क्या करेगा पांडू. काय काय हा पांडू कुठे भेटतो? कामाला लावला पाहिजे साल्याला. जगताप तुम्ही खोटं बोलताय. प्रिन्सिपल गोकर्ण तुमच्या व सुधाच्या लग्नाला राजे होणं शक्यच नव्हतं. काय मला खोटं बोलायची सवय नाहीये. या क्षणाला तरी तुम्ही खोटंच बोलताय जगताप. ज्यांच्याबद्दल तुम्ही विचारताय ते प्रिन्सिपल गोकर्ण. दॅट मॅन इज डेड फॉर मोर दॅन 2 years. आणि तुम्ही इतके दिवस धारवाडात असूनही तुम्हाला माहितीच नव्हतं की ते हयात नाहीत. यातच मला लक्षात आलं की तुम्ही किती खोटं बोलताय. तुमच्या खोटेपणाचा झळझळीत पुरावा हा आहे जगताप की ज्या सुधाबरोबर तुमची मैत्री, तुमची ओळख, तुमचं प्रेम जमलं, ज्याच्यासोबत तुमचं लग्न ठरलं, ती सुधा प्रिन्सिपल गोकर्णाची एकुलती एक मुलगी सुधा गेली 8 वर्ष सौभाग्यवती सुधा सदाशिव काळे या नावाने जरी प्रसिद्ध नसली तरी वावरते नक्कीच. आणि याची खात्री तुम्ही मॅरेज रजिस्ट्रीतून 9 डिसेंबर 2018 या दिवशी विष्णुधाम मंगल कार्यालयात जाऊन तिथे हजर असलेल्या 1,500 लोकांना विचारून घेऊ शकता. आणि हे मात्र आता अति होते बरं का. इतकेच नव्हे तर या सुधाला एक 7 वर्षाचा मुलगा आहे, बंड्या त्याचं नाव. काळे तुमची तब्येत वगैरे बिघडली आहे का? आपण डॉक्टरला बोलून घेऊया का काळे? जगताप 2 वर्षापूर्वी माझे सासरे अर्थात प्रिन्सिपल गोकर्ण हे सासूबाईंसोबत निवृत्त जीवन जगत होते. धारवाडच्या सरकारी इस्पितळात त्यांच्या मृत्यूची नोंदही मिळेल, कारण त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सासरे बुवांच्या मृत्यूपूर्वी सासूबाईंना
वेड्याच्या झटके आणि सासरे बुवांच्या मृत्यू नंतर तर ते भ्रमिष्ठच झाल्या. शबास. सतत त्यांना कुणाची तरी सोबत लागू लागली. याच दरम्यान मलाही अंधत्व आल्यामुळे परिस्थिती मोठी कठीण झाली होती आणि हे सासूबाई धारवाड सोडायला तयार नव्हत्या आणि आम्हाला धारवाडला जाणं शक्य नव्हतं. म्हणून मीच मन मोठं करून सुधाला धारवाडला पाठवलं. सुधा म्हणजे माझी प्रेयसी सुधाच ना? माझी बायको सुद्धा. ती तिकडे राहील आणि मी आणि बंड्या इकडे राहू असं ठरलं. 15 दिवसातून एखाद्या शनिवारी रविवारी आम्ही जायचं असंही ठरलं तिकडं. आईला म्हणूनच शनिवार रविवार सुद्धा भेटायची नाही मला. जगताप तुम्ही खोटं बोलताय. जाऊ दे हो काळे, जाऊ दे. सुद्धा तरुण उरलेलं आयुष्य तुमच्यासारख्या आकाली आंधळा झालेल्या माणसाबरोबर घालवायचं या कल्पनेनं खचले असणार बिचारी. काय करणार? असं तिला मी भेटलो. तरुण, स्मार्ट, कॉन्फिडंट आणि मुख्य म्हणजे डोळस. साहजिकच तिनं मला तिच्या नव्या जोडीदाराच्या स्वरूपात पाहिजे. पण झालं काय? माझे हेडलाईट्स फुटले. तुमच्यासारखे म्हणतात ना, क्या करेगा पांडो. जगताप मी तिला उधार मनाने तिच्या आईची ओढाताण होऊ नये म्हणून धारवाडला पाठवली. स्वतःच्या गैरसोयीची पर्वा न करता स्वतःच लग्न झाले हे विसरून, स्वतःला एक 7 वर्षाचा मुलगा आहे हे विसरून एखाद्या परपुरुषाबरोबर चाळे करते आणि तुम्ही म्हणताय अहो पण काळे परपुरुष आहे का मी? हा, आणि आता तर चांगला परिचय झालाय आपला. विचार करा, काळे सुधाचं आणि माझं जर लग्न झालं असतं तर एका नाजूक अनोख्या नात्यानं भागलो गेलो असतो आपण. तुमच्या सख्या बायकोचा मी सख्खा नवरा. अहो यार काळे गले मिलो. मी तुला सोडला काय? तुला कुठे जगताप? अरे काय काय गडबड पुरी झाली. मला सोडा माझा. तुम्ही मग तो हराम करून जगताप कुठे गेला? मी त्याचा गळा फोडणार. कुठे येतो? वा, आम्हाला दृष्टी असती तर आम्ही पण पाहिलं असतं गळा कसा फोडतात ते. गळ टाकून पाहिलंच ना पंढरपूर. पुष्कळ झालं. पण मास्तर घोटू द्या ना, थोडा वेळ करा. त्याला जगाला चालायला काय होणार नाही. टाटा मोबाईल आहे एकदम भक्कम. हा पंढरपूरचा मासा द्या माझ्याकडे. हा बाकी काळे तुमचा पैगून छान आहे. बरं ध्यान धरणं तर चांगली झालीच, पण मासा केवढा लागलाय बघा गळाला. कागड पण मी जेवणाची तयारी करतो. पंढरपूर काळेंवर लक्ष ठेवा. परमेश्वरा, काय काय वाटायला येणार आहे कुणास ठाऊक. काळे फार खडखडताय तुम्ही. जगाने तुमच्या गाडीतली सगळी सावं काढून घेतलेली दिसते. फार उद्ध्वस्त झालोय मी. उद्ध्वस्त शांत व्हा. एवढ्या सगळा खुलासा होईल म्हणजे ही सगळी गमत होती समजेल तुम्हाला. कसली गंमत आणि कसला सुगाव. हा, सगळे स्वतःच्या तोंडाने गरळ वागलेत ते. काय काय जरा समजू. हे बघा, हा सगळ्या इथल्या करमणुकीचा भाग आहे. शेवटी साले लाईफचं थ्रिल आहे कशात सांगा. तुमच्या त्या ड्राय डेली रुटीन मध्ये काय आहे? सकाळच्या आंघोळ, देवपूजा, ऑफिस, खड्डे घाशी, डबा उकळलेल्या पाण्याची वाट, परत खड्डे घाशी, चहा, खड्डे घाशी आणि घरी पुन्हा चहा, वर्तमानपत्र, जेवण आणि मग पॅन्टेतले निरोध हळूच लेकेच्या खिशात ठेवून मुलं कधी झोपतात याची वाट पाहत राहते. हे असं दिवस असे होत. यात कुठेतरी वयोमान आणि प्रमोशन प्रमाणे किरकोळ फेरफार. हे काय लाभ आहे काय? यात कसले आले रे? हे म्हणजे ना हायवेवरचं ड्रायव्हिंग झाले काळे. 100 फुटी रुंद सरस्वत गुळगुळीत मोकळ्या रस्त्यावरचं ड्रायव्हिंग. काळे लाईफ कसं थ्रिलिंग पाहिजे. म्हणजे असं हातात स्टेरिंग असा, नाका पुढे चढत जाणारा रस्ता, डावीकडे तळ नसलेली दरी तर उजवीकडे डोक्यावर लोंबणारा खडा, चढा रस्ता उजवीकडे वळणार की डावीकडे याचा काहीच पत्ता नसावा. अरे हो, रात्रीच्या असावी. विचार करा काळे, गाडीला मस्त पैकी फस लागलाय आणि सगळीवर आल्यासारखे तुम्ही चालायच्या टॉपला येऊन बसता. ब्रेक डाऊन. वा, काय सिच्युएशन आहे. याला म्हणतात
आपली काय वेगळी सिच्युएशन आहे काय? या वयातच आपल्याला अंधत्व आलंय. आपल्याला तर टॅक्स फ्री एंटरटेनमेंट आहे. मजा येणार काय? मजा येणार. आणि हो पण त्यामुळं ड्रायव्हिंगला सुद्धा मजा येणार काय? मजा येणार. कॉन्टेस्ट आणि ट्रॅक्टरची झडप झाली बरं का? बहुतेक कसाचा आवाज होता? बघितलं का काळे? साल्यानं या गाढवानं इतकं लेक्चर मारलं तुम्हाला, पण मी रंगवलेले तुमची बायको माझी प्रियसी या नाटकाबद्दल एक चकार अक्षर सुद्धा बोलला नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही सुधा, धारवाड, प्रिन्सिपल गोकर्ण वगैरे सगळं नाटक तुमचं मनोरंजन करून घेण्यासाठी, तुम्हाला चढउतार अनुभवण्यासाठी. पण कसं मस्त झालं नाही नाटक? अहो तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली आणि कशी? अहो काळे, मेंबरशिप साठी तुम्ही फोन केला होता, तो नंबर केंद्रीय मास्तरांनी परत डायल केला आणि तुम्ही नसताना वहिनीची खूप गप्पा झाल्या आम्हाला आमच्या. संपूर्ण काळे फुल उडताच आमचा तर पाठ झाला. बाकी काळे वहिनी गप्पा मारायला एकदम छान आहे बरं का. खरोखर अखेर करायला काहीच हरकत नाही. धन्य तुमची आणि या तुमच्या क्लबची. गॅरंटेड थ्री ला इथं मिनिटाला. पण काय हो जगता, म्हणजे तुमचं ती गंभीर आजार वगैरे हे ही चेष्टा आहे का काय? याच्या कॅन्सर बद्दल ना, तो त्या आंघोळ करणाऱ्या रुक्मिणी सारखा खोटा होतंय ना, मूड क्रिएट करण्यासाठी. म्हणजे तुम्ही म्हणजे गंभीर आजार असून एवढा हट्टास कशासाठी? लाईट मूड ठेवला तरी करमणूक होतेच ना. आफ्टर ऑल आंधळ्यांना एकत्र येऊन ही गंमत करणं ह्यासाठीच आहे ना आपलं. म्हणजे तुम्हाला ही सगळी काय गंमत वाटली काळे? ऑल इज दिस व्हेरी सिरियस. पेन्सिल बद्दल कळलं ना की याची गंभीरता जाणवेल तुम्हाला. पेन्सिल? कोण पेन्सिल? आता काय केलंय त्यांनी? त्याआधी जगाला एक सिगारेट द्या आणि मलाही. तुम्ही पण गंभीर की काय? काळे काळे हसू नका अजिबात. यापुढे जे घडायचंय ते पूर्णपणे भक्तिभावानं आणि मनापासून करायचंय तुम्हाला. अहो पण करायचंय काय? काळे तुमचा इथला प्रवेश आणि तो घटनाक्रम लक्षात घ्या. काय झालं? पडला तुम्ही नंतर तुमच्यासाठी सरप्राईज, नंतर आमच्या ओळखी म्हणजे थोडासा रिलीफ, नंतर मग अंघोळ, फ्रस्ट्रेशन सारखं आहे एकदम. त्यानंतर माझा ब्रेन ट्युमर म्हणजे भीती, सहानुभूती, नंतर तुमच्या बायकोशी माझा अफेअर म्हणजे तुमच्यासाठी अँगर, हेल्पलेसनेस आणि फ्रस्ट्रेशन, आणि नंतर मग हे सगळं खोटं आहे याचा रिलीफ म्हणजे सतत खालीवर. बरोबर आहे ना काय? हो खूपच चांगला गेला वेळ. का रिलीफ संपला काळे, आता शेवटचा खेळ, द एंड गेम. म्हणजे तुम्ही म्हणताय काय? काळे ही खोली किती साऊंड प्रूफ आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तुम्ही ओरडाल म्हणून मास्तरांनी मुद्दा बनवून घेतली अशी व्यवस्था केली. मी ओरडेन? अहो का ओरडेन मी इथं? काय कारण तरी आहे का? तुम्ही पळून जाण्याचा विषय पण दारापासून जमीन खाली 5 फूट. अहो मी पळून का जाईन इथून? काय बोलताय तुम्ही? काहीच कळलं. आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्ही खिडकीतून उडी मारायचा देखील प्रयत्न कराल, परंतु खिडकी कल्पनेत आहे आणि त्यामुळे तुम्हाला उडी सुद्धा कल्पनेतच मारावी लागेल. तुम्ही वेडे लोक आहात, फार वेडे. अहो तुम्हाला काहीच कळणार. एक तर तुम्ही वेडे लोक आहात, नाहीतर माझ्या कानाला तरी भास होत आहे. काळे ऐका, भैरवनाथा पुढे आंधळा कापल्याने आपलं अंधत्व दूर होईल असा दृष्टांत केंद्रीय मास्तरांना झाला. काळे अंध असलं तरी अंधत्व खूप बेटर आहे, पण भैरवनाथा पुढे अंधत्व कापल्याने आंधळा कापल्याने आपलं अंधत्व दूर होईल. पर्टिक्युलर अंधश्रद्धेबरोबर असलेले
आम्ही तिघे होतो, मी, पंढरपूर आणि केंद्रीय मास्तर. तेव्हा अर्थातच 3 आंधळे लागणार होते. ते मिळवायचे कसे या विचारात असतानाच ही ब्लाइंड मेन्स क्लबची कल्पना मास्तरांच्या डोक्यात आली. पेपरमध्ये जाहिरात देऊन कुणी आंधळा मिळतो का हे पाहायचं ठरवलं. सुरुवातीला पेंडसे झाले, नंतर तुम्ही आला, अजून एक सोनवणे म्हणून येणार. काय जाहिरात केली तर 20 सुद्धा किती आवडीनं पितात ना लोक. हा खरंय का नाही? तुम्ही लोक तर मंडळी झाली सगळी तयारी. सगळं झालंय मास्तर, तयारी सगळं. जगताप ती कॅसेट नीट आहे ना? काल पेन्सिलच्या वेळी नीट वाजली नव्हती म्हणून म्हटलं. नाही, एकदम व्यवस्थित आहे, आज व्यवस्थित. म्हणजे तुम्ही काय करणार आहात मला? अंधत्व हे एक विचित्र व्यंग आहे. ते व्यंगन, आंधळेपणा आणि जन्मांधळा किंवा अकाली आलेलं अंधत्व हे घेऊन माणूस जन्मभर आयुष्यभर चालू शकतो. परंतु कारण सोपं आहे. दृष्टी आणि जगण्यासाठी दृष्टीची असलेली नितांत गरज हेच त्यांच्यासाठी निरर्थक असतं, हेच त्यांना माहीत नसतं. पंढरपूर, गाड्यांना गुलाल मुक्का लावा. नाही, मी नाही लावून घेणार. लावा नाळे लावा. देवाकडे चाललाय, जोडक्या कपाळाने गेलं देवाला आवडणार नाही. अरे जय भैरवनाथ. तुम्ही जबरदस्ती करताय माझ्यावर. मी इथून पळून जाईन. अशक्य आहे काळे, ते अशक्य. अहो, आयुष्याची अखेर सुद्धा कशी नितंत शांततेत व्हायला हवी काय? आम्ही काय सांगत होतो? ज्या माणसाने दृश्य पाहिले, सृष्टी पाहिले, रंग पाहिले, त्या माणसावर अंधत्व येण्यासारखं दुसरं संकट नाही. आभार कोसळण्यासारखं ते त्याच्यावर कोसळतं, त्याखाली तो दबून जातो. आतापर्यंत पाहिलेलं दिसणार नाही ही कल्पना मरणाहून क्लेशकारक असते. काळे, तुम्हाला भैरवनाथाची आरती म्हणायला येत असेल तर म्हणायला लागा, आम्हाला तिघांना नाहीये. तर महत्वाचं म्हणजे आम्ही तिघे होतो, तेव्हा 3 आंधळे लागणार होते. पहिले पेंडसे झाले, दुसरे तुम्ही, तिसरे सोनवणे म्हणून येत आहे. ते कधी येते? पंढरपूर संध्याकाळी निघतो बोलले, येते संध्याकाळपर्यंत. वा, काळे देवाने राष्ट्र मास्तर, माझ्या आरती म्हणून संपली, मी आतून सुरा घेऊन येतो. आता काळेची घटका म्हणून झाली. काळे काळे आता तुम्ही पाहायचा प्रयत्न करा, आरडाओरडा करा, खिडकीतून लोकांना मधचा हात दाखवा. आता खिडकी आहे असं इमेजिन करा. तुम्ही फार वेडे आहात. पेन्सेना मारून तुम्ही सुटला असाल, मला मारून जर तुम्ही सुटला असाल असं तुम्हाला वाटलं असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. तुमचा पत्ता माझ्या घरी आहे, माझी बायको नक्की आहे. एका महिन्याच्या सुट्टीवर आलाय तुम्ही काळे, पण एका महिन्याने पेन्सेनची आणि सोनवण्यांची बायको सुद्धा येईल. पण त्यावेळी इथं कोण असणार मास्तर? त्यावेळी आम्ही नव्या नजरेचे तीर सोडत असू भैरवनाथाच्या कृपेने. मास्तर, काळ्यांची मान घेऊन घ्यायची का तशीच का? बाई रुक्मिणी देवी, वाचवा मला, कुणी आहे का तिकडे? वाचवा. तुमच्या दुर्दैवाने पलीकडच्या घरातल्या कुत्र्याला सुद्धा अंघोळ घालत नाहीत काळे. सगळे अंघोळ रेकॉर्ड केलेले आहे. मला मारल्यानंतर तुम्हाला देव कधी स्वागत. तुम्ही पापी लोक आहात. ब्लाइंड मेन्स क्लब अकाली अंधत्व आलेल्यांनो खचू नका. स्वतःचे व्यंग्य विसरून जाण्यासाठी क्लबचे मेंबर व्हा. अनेक आगळा वेगळा आनंद लुटा. नित्य नवी मौज नवी, नवी करमणूक, अत्यंत माफक शुल्क, टॅक्स नाही. याल तर हसाल, न याल तर फसाल. फोन नंबर 65432. नमस्कार. काळे या सफरचंद खा. त्यांना शांत बसले जा. थोडं ओरडोस जास्त झाला त्यांना करमणुकीचा. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? मी जरा पाणी घेऊन येतो. हे देखील नाटकच काळे. अहो, पहिल्या दिवशीचा क्लबचा हा आपला प्रोग्राम प्रत्येक नवीन मेंबरसाठी असतोच. चायला काळे, तुम्हाला काय वाटतं?
तुमची पण ट्रॉफी ड्राय झाली की काय हा? घ्या टाकी भरून घ्या. पण मग पेंटचे ते मी कसं काय? त्यांना ही करमणूक सोसवली नाही. ते संध्याकाळीच परत गेले. अर्थात त्यांना संपूर्ण फी भरावीच लागली बरं का काळे. तुमचा काय विचार आहे? नाही, मला हे सगळं मनोरंजन झेपलं असं वाटत नाही. मी निघतोच. पण तुम्ही जुने झालात काळे. नारळाची गंमत पाहायला मोकळे झालात आता. हा? मग काय विचार आहे तुमचा? थांबताय की जाताय? नाही, मी निघतोच. मला हे सगळं झेपेल असं वाटत नाही. किती म्हणाला? 551 नाही का? हा? अचूक बोला. हा, ठीक आहे. 600 रुपये उरलेले. काळे काळे मी थांबतो मास्तर. या सोनवणे, वेलकम टू ब्लाइंड मेन्स क्लब. दचकू नका आवाज. तुमच्या डोक्यावर जो स्पीकर आहे त्यातून माझाच आवाज येतोय. दरवाजा ढकला आणि हे टाक. या सोनावणे, या वेलकम टू टॅक्स फ्री एंटरटेनमेंट. बळवंत पवार, जगताप, अभिजित वाईकर, पंढरपूर, प्रवीण यादव, सोनावणे, शुभम बगाडे. लेखक डॉक्टर चंद्रशेखर फणसळकर. दिग्दर्शिका मधुमिता बगाडे. टॅक्स फ्री.